नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काही नवीन घरगुती टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार नाही, ज्या तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ देखील वाचवतील. अशाच नवनवीन घरगुती टिप्स आणि ट्रिक्स बघायच्या असतील चॅनलला आपल्या, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत लागणारे हे सॉक्स, कधीकधी त्याची एक जोडी मिळण्याची होते, गहाळ होते. अशा वेळी सॉक्स सापडण्यासाठी खूप वेळ वाया जात असतो आणि पावसाळ्यात बहुतेकदा सॉक्स हे वापरत नाही, काही लोक सॉक्स वापरत नाही. तर हे जे सॉक्स आहे कसे व्यवस्थित ठेवता येतील आपल्याला कपाटामध्ये, अशा पद्धतीचे आज तुम्हाला एक सोपी मी ट्रिक्स घेऊन आलेली आहे, जी जर तुम्ही वापरली तर नक्कीच सॉक्स तुम्हाला व्यवस्थित ठेवण्यास मदत होणार आहे आणि हे जे सॉक्स आहे ते गहाळ होणार नाही. काय करायचं, सॉक्स एक असा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो बघा, तुम्ही मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा. व्यवस्थित त्याला फोल्ड करायचं आहे आणि त्याची जी मागची बाजू आहे तिच्यावर परत दुसऱ्या सॉक्सची मागचीच बाजू घालायची आहे आपल्याला. व्यवस्थितरित्या अशी ठेवून घ्यायची आणि असं फोल्ड करत करत जायचं आणि शेवटला जे आपली बाजू असते, शेवटला जो आपण सॉक्स घालायचा असतो तो असा उलटा करून घ्यायचा व्यवस्थितरित्या. अशाने तुम्हाला व्यवस्थित तुम्ही बघू शकता दोन्ही सॉक्स जे आहे ते व्यवस्थित राहतात. अजून असं आहे की सॉक्स आपले इकडे तिकडे घाण होतात, तर ते सॉक्स जे आहे ते तुमच्या इकडे तिकडे जाणार नाही, जोडी त्याची व्यवस्थित राहील. अजून एकदा मी करून दाखवते तुम्हाला. तर असं सॉक्स घ्यायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे त्याला व्यवस्थितरित्या आणि खालच्या बाजूला जे आहे दुसरा सॉक्स ठेवून घ्यायचा. दुसरा सॉक्स ठेवून घेतल्यानंतर परत आपल्याला तीच पद्धत करायची आहे जी आपण पहिल्यांदा केली आहे. परत असं फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर जो वरची बाजू आहे ती काय करायची, आपल्याला सॉक्समध्ये फक्त थोडीशी घालून घ्यायची आहे, जास्त घालायची नाही, थोडीशी घालून घ्यायची व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने तुमचे सॉक्स जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित कपाटामध्ये ठेवू शकता. जागा देखील याला कमी लागते आणि व्यवस्थित दोन्ही जोडी व्यवस्थित राहते आणि आपल्याला सॉक्स गहाळ होत नाही. सॉक्स शोधण्यासाठी आपल्याला जास्त वेळ वाया जात नाही. तर आजची ट्रिक कशी वाटली नक्की. बऱ्याच वेळा पेन संपल्यानंतर आपण टाकून देतो असतो, तर हे न करता याचा छान वापर आपण करणार आहोत. टाकाऊ पेनपासून टिकाऊ पद्धत आपण अंमलात आणणार आहोत. त्यामुळे आपली वस्तू आणि पैसे देखील वाचणार आहेत. वस्तू रियूजमध्ये येणार आहे आणि पेन वाया गेला म्हणून सुद्धा वाईट वाटणार नाही. हल्ली असे पेन भेटतात बाजारामध्ये. तर काय करायचं, संपलेल्या पेनचे टोपण घ्यायचे आपल्याला. दोन टोपण लागणार आहे आणि काय करायचं आहे, डबल साईडचा टेप आहे तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून व्यवस्थित. एवढा पुरेसा आहे दोन्ही टोपणसाठी आणि दोन्ही टोपणला असं मधोमध टेप कापायचा आणि मध्ये व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खालचं जे बाजू राहिलेली आहे ती न काढता, वरचं स्टिकर न काढता अगोदर खालचं स्टिक करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि हे जे टोपणचे यूज आहे, आपण काय करणार आहोत, आपले जे बटनचं बोर्ड असतं, आपलं जो स्विच बोर्ड असतो, आपण तिथे लावणार आहोत. तिथे कशासाठी लावणार आहोत, तर ते आपली वायरची चार्जर असतं, आपलं जे हेडसेट असतो ते इकडं तिकडं गहाळ होत असतं घरामध्ये किंवा विनाकारण इकडं तिकडं कपाटावर कुठेतरी, TV केबिनवर कुठेतरी असं पडलेलं असतं. तर काय करायचं, हे जे पेनचे टोपण आहे हे आपण स्विच बोर्डला असे व्यवस्थित लावून घेणार आहोत. या अशा पद्धतीने लावून घ्या तुम्ही आणि त्याचं स्टिकर काढून मी लावून घेतलेलं आहे. जर घरामध्ये तुमच्या जर फुलदाणी असेल तर तिचे 2 फुलं काढायचे आपल्याला आणि ते सुद्धा यात जर व्यवस्थित तुम्ही लावले तर एक लुक जो आहे आपल्याला स्विच बोर्डचा तो व्यवस्थित लुक असा छान येतो. आणि बघू शकता तुम्ही, जे हेडसेट आहे मी याला लावून घेतलेलं आहे. असं व्यवस्थित लावलं तर इकडे तिकडे घाळ होत नाही. आपण जेव्हा त्याचा वापर लागेल आपल्याला तेव्हा घ्यायचं आणि आपल्याला जेव्हा नको असेल तेव्हा जर तुम्ही हे ठेवून दिलं इथे अशा पद्धतीने, तर खरंच वस्तू शोधायला लागणार नाही आणि व्यवस्थित छान दिसेल. जर तुम्हाला असं वाटत असेल का स्विच बोर्डवर खूप वायरी दिसतात, ते बरोबर दिसत नाही, तर काय करायचं, घरातल्या फुलदाणीचे 2 फुलं काढायचे आणि मस्तपैकी या टोपणमध्ये घालून द्यायचे. तर तुमच्या स्विच बोर्डला पण एक वेगळा लुक येणार आहे यामुळे आणि असं वाटणार नाही का खूप वायरी तिथं होतात ते असं तसं, तर खूप व्यवस्थित असं वाटतं. तर पुढची टिप्स आपण ट्रिक्स बघूया. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये लसूण असतो आणि हा जो लसूण आहे, लसूण सोलण्याचं काम खूप किचकट असतं. बऱ्याच वेळेला लसूण जास्तीचा हवा असतो. चुटकीसरचा लसूण सोलायचा असेल तर वापरा ही पद्धत. लसूण सोलणे
खूप वेळ खाऊ पण काम आहे आणि ऐनवेळी जर लसूण हवा असेल तर अशा पद्धतीनं जर तुम्ही लसूण सोलला तर खूपच तुम्हाला मदत होणार आहे लसूण सोलण्यासाठी. तर काय करायचं आहे, विस्कर असतं आपल्या घरामध्ये, म्हणजे स्पिनर असतं जे कॉफी वगैरे बनवायचं ते घ्यायचं, त्यात 2 कांड्या घातल्या. हे छोट्या पद्धतीचं विस्कर आहे. हे जे कॉफी आपण स्पिनर आहे, हे स्पिन करतो, त्याने आपण डाळ वगैरे करतो. तर हे छोटं आहे, मोठं घ्यायचं नाही, त्यामध्ये लसूण थांबणार नाही, छोटं आहे. आणि यामध्ये काय करायचं, लसूण घातला आहे आपण, तो काय करायचं, आपण गॅसवरती ना असं भाजून घ्यायचा लसूण. भाजून घेतल्याने काय होणार आहे, वरचं जे वाळलेलं कातडं जे आहे ना, त्याचं साल्ट जे आहे ते व्यवस्थितरित्या जळून जाणार आहे. सगळं जळून गेलेलं आहे, तुम्ही बघा. अजून तुम्हाला भाजायचं असेल तर भाजू शकता तुम्ही व्यवस्थित सगळं असं. त्याने काय होणार आहे, नंतर काय होतं, आपल्याला लसूण सोलायच्या वेळेस आहे ना, पटापट वरचं जर कातडं आपलं हे झालेलं असेल, जळालेलं असेल तर ते नंतर व्यवस्थित काढायला पटापट आपल्याला मदत होत असते. अशा पद्धतीने जर तुम्ही लसूण जर सोलला तर निश्चितच तुम्हाला कमी वेळात भरपूर तुम्ही लसूण सोलू शकता. ऐन वेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला लसूणाची खूप गरज असते आणि डेली वापरामध्ये हा लसूण असतो. सकाळ संध्याकाळ दुपार आपल्याला हा लसूण पाहिजे असतो. आणि अशा वेळेला कधीकधी जर लसूण संपला अचानक, आपण गृहिणी ज्या असतात त्या भरपूर लसूण सोलून ठेवत असतात, पण अचानक ऐन वेळेला जर भरपूर लसूण सोललेला जो उरला नाही, तर अशा वेळेला ऐन वेळेला जर अशी पद्धत तुम्ही वापरली तर निश्चित एकदम फटाफट तुमचं काम होणार आहे. तुम्ही बघू शकता किती पटापट हा लसूण सोलल्या जात आहे. बऱ्याच वेळेला हे जे काम आहे ते आपल्याला खूप किचकट वाटत असतं आणि मग लसूण सोलण्याचं, आणि कधीकधी गृहिणींना खरंच मदत नसते कोणाची. तर अशी पद्धत जर तुम्ही वापरली तर निश्चित तुमच्या वेळेची सुद्धा बचत होणार आहे आणि काम देखील फटाफट होणार आहे. तर आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. पुढची जी पद्धत आहे मी तुम्हाला सांगत आहे, शिमला मिरचीची भाजी आपण बऱ्याच वेळेला घराघरांमध्ये करत असतो. पण काय होतं, आजची ही पद्धत माझी करून बघा. पाहुणे आल्यानंतर किंवा आपल्याला मुलांना टिफिनला काही वेगळं द्यायचं असेल तर अशी चायनीज पद्धतीची भाजी तुम्ही करून नक्की बघा. मी उभा कांदा कापलेला आणि यामध्ये मी काय केले, कांदा थोडासा परतून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. हिरवी मिरची जास्त नका घालू, लहान मुलांना खायचं असेल तर. पण पाहुणे आले असतील तर आवर्जून थोडीशी जास्त हिरवी मिरची तुम्ही घाला. शिमला मिरचीला खूप छान टेस्ट येते. आणि साधं मी बघा फक्त कांदा घेतलेला आहे आणि हा ठेचा घातलेला आहे. हा ठेचा घरोघरी असतो आणि यामध्ये घालायचे आपल्याला शिमला मिरची. एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला कमी मंद आचेवर ही शिमला मिरची जी आहे ती शिजून घ्यायची. हिची इतकी टेस्ट छान येते ना, म्हणजे ही जी शिमला मिरची आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही आहे. वरण भात जर तुम्ही कधी केला तर वरण भात बरोबर अशा पद्धतीची शिमला मिरची तुम्ही करून बघा. हिची टेस्ट खूप वेगळी लागते, चायनीजसारखी लागते. आणि जर चायनीज तुम्हाला अजूनच तुम्हाला फ्लेवर वाढवायचा असेल तर तुमच्याकडे सोया सॉस असेल तर थोडासा जर तुम्ही सोया सॉस यामध्ये घातला तर त्याला 4 चांद लागतात असं म्हणलं तरी चालेल. खूप सुंदर असं चायनीजसारखं अशी शिमला मिरचीची टेस्ट येते आपल्याला. चपातीबरोबर मुलं तर अगदी खूप आवडीने खातील, किंवा वरण भात केला तर त्याबरोबरसुद्धा अशा पद्धतीची शिमला मिरची तुम्ही करून बघा. यात अजिबात पाणी घालायचं नाही आहे आपल्याला फक्त झाकण ठेवून एक 5 मिनिटं तिला वाफवून द्यायची आहे. थोडी कच्ची राहिली ना शिमला मिरची तरी देखील खूप छान लागते. आणि काय होतं, शिमला मिरची जी आहे तिची टेस्ट ही खूप सुंदर असते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची शिमला मिरची जी आहे ती नक्कीच तुम्ही करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि शिमला मिरची एकदम अप्रतिम झालेली आहे. सर्वांनाच घरातल्यांना ही शिमला मिरची आवडणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.